की वंदे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा एकच चर्चा। इथे वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कल्पना मॅडमचं आभार मानते। कारण मला इथे बोलायला जास्त बोलण्यासाठी मी थोडाच वेळ घेणार आहे। आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आपल्या मोदीजींचीच आहे की महिलांनी स्वतः सक्षम झालं पाहिजे। हे मोदीजींचं पहिल्यापासून स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी मोदीजींनी आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी बचत गट म्हणून एक काढलेला। त्या बचत गट मध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन उद्योग धंदा करावा आणि आपण स्वतः आपल्या पायावर उभं राहावं हीच मोदीजींची इच्छा होती। आणि त्या अंतर्गत आताच मी इथे आपण इथे दीपप्रज्वलन केलं त्या सावित्रीबाई फुले की त्यांना त्या असं नेहमी म्हणायच्या। त्यांना त्यांचा एक ध्यास होता की एक स्त्री शिकली पाहिजे। जर एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण त्यांचं कुटुंब साक्षर होतं। तसंच एक महिला उद्योगी झाली तर तिचं पूर्ण कुटुंब उद्योगी होईल आणि त्या अनुषंगाने त्या तिथला विभाग उद्योजक होईल। तसंच जिल्हा आणि पूर्ण देश उद्योजकमय व्हायला वेळ लागणार नाही असं सावित्रीबाई म्हणजे आपल्याला असं वाटतं। तसंच आता महिला बचत गट मधल्या महिला इथे आलेल्या आहेत ना, हे माहिती नसतं की बचत गट मध्ये आपण जे वेगवेगळे जे पण बनवतो आपण आपल्यामध्ये जी काही ती कलागुण आहेत त्याच्यासाठी आपल्याला बाजारपेठ कुठे मिळेल का याची माहिती नसते। तर आपल्याला माहिती आहे का की महालक्ष्मी सरस महालक्ष्मी असं एक प्रदर्शन बीकेसी मध्ये भरतं आणि तिथे महिलांना कशा प्रकारची बचत गटच्या महिलांना बाजारपेठ भेटेल याच्यासाठी तिथे प्रदर्शन भरलेलं असतं। ते आपण नंतर कल्पना मॅडम कडनं वगैरे आपण बचत गटच्या जेव्हा आपण मीटिंग घेऊ तेव्हा आपण त्यांना सांगू की तिकडे जा आणि तुम्हाला जर उद्योगधंदा करायचा असेल तर तिकडे प्रदर्शनामध्ये नक्की भेट द्या आणि तिथल्या बाजारपेठमध्ये काय काय होतं तिथे स्टॉल असतात तिकडे काय काय सांगितलं असतं ते आपल्याला माहिती भेटेल। की महिलांना असं वाटतं की आपण आपल्याकडे पैसे नाहीयेत हा उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे तर पहिला आपला अर्थव्यवस्था बघितली पाहिजे। अर्थव्यवस्था बघायसाठी आपल्याला महिलांना असं काहीतरी प्रशिक्षण घ्यायला लागत नव्हतं। कारण आपण लहानपणी आपण बघितलेलं असतं की आपले वडील नोकरी करत असतील किंवा 5,000ची 50,000ची आपले पती पण नोकरी करत असतील त्यावेळेस आपण त्यांच्या पगारातनं आपण दूध वाल्याला किंवा जे पण आपले घर खर्च किराणा करतो त्याच्यात पण आपण बचत करत असतो। पहले तो मैं कल्पना शर्मा मैडम उनका अभी नए जिलाध्यक्ष चुने गए उनका मैं शुभेच्छा देती हूँ। उनके आगे के कार्यकाल के लिए उनको मैं तहे दिल से शुभेच्छा देती हूँ। और महिला मोर्चा एक ऐसा था कि अभी महिला मोर्चा में बहुत काम हुआ था तो ये इनका भी अनुभव है अभी ये उसको और आगे लेवल पे लेके जाएगी ऐसे मैं आशा करती हूँ। और अभी तो सब जन मतलब महिला मोर्चा में जो भी लेडीज है हम लोग मैं भी उनके साथ में हूँ। एक हम लोग बीजेपी के कार्यकर्ता के तौर पे हम लोग इनके पीछे रहेंगे और आने वाले इलेक्शन में जो है तो हम लोग मैदान में पूरा हमारी नारी शक्ति उतरेगी और यहाँ पे बीजेपी का महापौर बिठाएंगे यही मैं अभी आशा करती हूँ। देखो भारतीय जनता पार्टी ऐसी पार्टी है जो महिलाओं का मान सम्मान करती है और ये मान सम्मान को देखते हुए आज भारतीय जनता पार्टी की और महिलाओं का जो बड़ा भारी संख्या में हमारे पास महिलाएं जुड़ रही है उसका कारण ये है कि महिलाओं का मान सम्मान भारतीय जनता पार्टी में होता है। इसके लिए महिलाएं हमारे साथ में है उसके लिए हम लोग महिलाएं बहुत खुश है। और आने वाले काल में 45 सीट पे जो महिलाएं नगर सेविका चुन के आएगी निश्चित रूप से उसमें सबसे ज्यादा संख्या महिला भारतीय जनता पार्टी की महिलाओं की रहेगी।